तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा, लाडकी बहीण योजना आणि या योजनेचा जो काही हप्त्याचा वाटप आहे, जुलै महिन्याचा 25वा हप्ता, या हप्त्याचा वाटप अजूनही सुरू झालेला नाही। कोणत्याच जिल्ह्यामध्ये कोणत्याच लाडक्या बहिणींना 1500 रुपये आलेले नाही। पण आज तारीख आहे 18 ऑगस्ट। आज दुपारी 1 वाजेपर्यंत वाटप सुरू झालेला नव्हता, पण दिवसभरात जर वाटप सुरू झाला तर आपण त्याबद्दल अपडेट देऊ। पण काल जी तुम्हाला मी माहिती दिली की शासनाने जीआर डिलीट केलेला आहे, शासनाने जो आहे तो जीआर डिलीट केला, शासनाने जीआर कॅन्सल केला। पण बाकीचे जे काही जुने जीआर आहे, बाकीचे वाटपाचे जुने जीआर कॅन्सल झालेले नाही किंवा डिलीट झालेले नाही, ते जीआर पोर्टलवर अजूनही आहे। त्याचा पुरावा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे। पण हा जीआर शासनाने कशामुळे डिलीट केला, कॅन्सल केला म्हणजे काय, तर शासन निर्णय कॅन्सल झाला। मग शासन निर्णय कॅन्सल झाला म्हणून वाटप कॅन्सल झाला का? जुलै महिन्याचा हप्त्याचा वाटप होणार नाही का? तर 100% होणार। आणि खुशखबर सुद्धा तुम्हाला आहे, डबल खुशखबर रक्षाबंधन निमित्त जे मिळणार आहे, कारण मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा होणार आहे। बघा, व्हिडिओमध्ये कोणतेही कमेंट करण्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मी तुम्हाला व्हिडिओमध्ये काय माहिती देत आहे ते समजून घ्या, त्यानंतरच तुमची प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट तुम्ही करू शकता। तर बघा, आता जीआर डिलीट झालेले नाही, जुने जीआर अजूनही आहेत, त्याचे पुरावे मी तुम्हाला दाखवतो। मे महिन्याचा जीआर, जून महिन्याचा जीआर, हे दोनही जीआर आणि जुने सर्व जीआर पोर्टलवर आहे, त्याचे पुरावे सर्वात आधी पहा। आणि हा जीआर डिलीट झाला त्याचा सुद्धा पुरावा। कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, पण हा व्हिडिओ थोडा वेगळा असणार आहे। बघा, या ठिकाणी शासनाचं ऑफिशियल जीआरचं पोर्टल आहे, gr.maharashtra.gov.in। या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करायचं असते, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग। त्यानंतर या ठिकाणी आपण तारीख सिलेक्ट केली 8 जुलै 2026। 8 जुलैला कोणता जीआर आला होता? 8 जुलैला जीआर आला होता जून महिना हप्ता वाटपाचा जीआर आला होता 8 तारखेला। 8 जुलैला आपण या ठिकाणी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट येतो या ठिकाणी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वाटपासाठी, आणि 8 जुलै 2026 स्पष्ट लिहिलेलं आहे। जीआर सुद्धा या ठिकाणी आहे, तुम्ही जीआर डाउनलोड करू शकता। त्यानंतर दुसरा जीआर बघा, या ठिकाणी 10 जून 2026 मे महिन्याचा हप्ता वाटपाचा जीआर आला होता 10 जून 2026। आणि या ठिकाणी सामाजिक न्याय व विशेष विभाग, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वाटप करण्याबाबत 10 जून 2026 हा जीआर सुद्धा अजूनही आहे। बाकी सर्व वाटपाचे जीआर पोर्टलवर अजूनही आहे, कोणतेच जीआर डिलीट झालेले नाही। फक्त जुलै महिना हप्ता वाटपाचा जीआर डिलीट झालेला आहे। 12 तारखेला हा जीआर आला होता, पण अजूनही वाटपाला सुरुवात झालेली नाही। पण बघा, आता तिसरा पुरावा या ठिकाणी बघा, 12 ऑगस्ट 2026 टाकल्यानंतर आणि सामाजिक न्याय विशेष विभाग सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी नो रेकॉर्ड फाउंड येत आहे। ते सर्व मी तुम्हाला मागच्या वाटपाचे जीआर दाखवले, पण 12 तारखेचा जीआर या ठिकाणी डिलीट दाखवत आहे। या ठिकाणी जीआर डिलीट झालेला आहे। मग तुम्हाला हे डाऊटफुली वाटत नाही का की जीआर डिलीट झाला, अजूनही वाटप सुरू झालेला नाही, त्यामुळे मग वेगळं काहीतरी शासनाचा निर्णय असू शकते आणि मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा आज आहे, अशा प्रकारची अपडेट आलेली आहे। मग मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शासनाच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींसाठी काहीतरी महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे। बैठकीमध्ये जर असा निर्णय झाला तर कदाचित असं होऊ शकते, शासनाचा निर्णय होत असेल की जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा एकत्र जीआर काढावा आणि 3000 रुपये रक्षाबंधनाच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करावे। बघा, जो काही पॉइंट आहे तो डाऊटफुल आहे। जीआर डिलीट झाला, दुसरे कोणतेच जीआर डिलीट झाले नाही, फक्त या हप्त्याचा वाटपाचा जीआर डिलीट झाला आणि वाटप सुद्धा अजूनपर्यंत झालेला नाही। 12 तारखेपासून तर 18 तारखेपर्यंत आतापर्यंत वाटप सुरू व्हायला पाहिजे होता। जे काही मी तुम्हाला या ठिकाणी पॉईंट सांगत आहे ते स्वतःच्या आयडियाने सांगत आहे। 3000 रुपये मिळणार रक्षाबंधनाची, अशा प्रकारे शासनाकडून अपडेट आलेली नाही। पण जे काही जीआर डिलीट होणे, वाटप न होणे, वाटपाला दिवस समोर जाणे, अशा प्रकारे जे काही आपल्याला या ठिकाणी चिन्ह दिसून येत आहे ते 3000 रुपये रक्षाबंधनानिमित्त जुलै आणि ऑगस्ट महिना एकत्र मिळणार याकडे जात आहे। त्यामुळे एकतर शासनाने काय करावं, एकतर वाटप सुरू करावा, एकतर जुलै महिन्याच्या हप्त्याचं वाटप आज उद्या 1-2 दिवसात सुरू करावा, नाहीतर मग 2 हप्त्याच्या वाटपाचा जीआर लवकर काढावा। 2 हप्त्याचा वाटपाचा जीआर लवकर काढला किंवा मग जर वाटप सुरू झाला तर लाडक्या बहिणींचं टेन्शन संपून जाईल की नाही। पण आता जर 1500 आले नाही तर मग आपण 2ही महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहे की 2ही हप्ते शासनाने एकत्रित जमा करायला पाहिजे, कारण रक्षाबंधन पुढे आहे आणि सर्वांचीच अशा प्रकारची मागणी होत आहे। मग तुम्हाला हा प्रश्न पडायला पाहिजे की जीआर डिलीट केला आणि वाटप सुद्धा होत नाही, मग काहीतरी शासनाचा निर्णय या ठिकाणी असणार आहे आणि खुशखबर शासनाकडून असू शकते। याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।